नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राहू महाराज तूळ राशीच्या जीवनात पुढील ऑगस्ट 2026 पर्यंत कोणते मोठे परिवर्तन आणणार आहेत. थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं असेलच की पूर्ण 18 वर्षानंतर राहू स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करत आहेत आणि हा प्रवेश तूळ राशीसाठी साधा नाही. हा आहे मोठा बदल घडवणारा काळ. राहू आपल्या परम मित्र शनीच्या कुंभ राशीत आणि बृहस्पतीच्या नक्षत्रातून बाहेर पडून शतभिषा नक्षत्रात प्रवेश करत आहेत. शतभिषा हे राहूचे स्वतःचे नक्षत्र, म्हणून त्यांची शक्ती आता 100% सक्रिय झाली आहे. ही अवस्था तूळ राशीच्या जीवनात मोठी उलथापालथ घडवून आणू शकते. तुम्हाला माहित आहे की राहू 2 प्रकारचे वादळ आणतो. राहू जेव्हा सक्रिय होतो तेव्हा तो जीवनात 2 प्रकारची परिस्थिती निर्माण करतो. जीवनातील सर्व समस्या उडवून टाकणारे वादळ किंवा आधीपासून चांगल्या चालणाऱ्या गोष्टी उद्ध्वस्त करणारे वादळ. राहूचे व्यक्तिमत्व अतिशय शक्तिशाली आहे. तो जेव्हा देतो तेव्हा जमिनीतून आकाशापर्यंत पोहोचवतो आणि जेव्हा घेतो तेव्हा आकाशातून जमिनीवर आणून उभा करतो. तूळ राशीसाठी राहू सध्या पंचम भावात बसलेले आहेत. पंचम भाव म्हणजे विद्या, बुद्धिमत्ता, संतान, आकस्मिक लाभ, पचनतंत्र, प्रेमसंबंध. आता या प्रत्येकावर राहूचा कसा परिणाम होईल? 2024 ते 2026 या काळात तुम्हाला अनेकदा अनपेक्षित लाभ होऊ शकतात. ज्या गोष्टींचा विचारही तुम्ही केला नसेल त्या अचानक हातात येऊ शकतात. शेअर मार्केट, ट्रेडिंग, कमिशन बेस कामं, प्रॉपर्टीमध्ये फायदे किंवा अनेक असे योग बनतील ज्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. परंतु ओव्हर कॉन्फिडन्स किंवा लालच तुमचा घात करू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत भाग्यशाली आहे. राहू तुमच्या बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि स्मार्ट वर्क वाढवतो. जिथे तुम्हाला शंका असेल तिथेही तुम्ही अविश्वसनीय कामगिरी करू शकतात. जर तुम्हाला मुलांचा करिअर, अभ्यास किंवा भविष्याबाबत चिंता असेल तर हा काळ त्या समस्यांचे निराकरण करेल. हा घर प्रेम संबंधाचाही काळ आहे. राहू येथे काही वेळा अशा व्यक्तीला जीवनात आणतो जी तुम्हाला उद्दिष्टांपासून दूर नेते, ताण देते, चुकीचा निर्णय घेण्यास भाग पाडते. म्हणून रिलेशनशिपमध्ये सावधगिरी बाळगा. ॲसिडिटी, गॅस, इनडायजेशन वाढू शकते. खाण्यापिण्याच्या सवयी सुधाराव्या लागतील. मित्रांनो, राहूच्या पाचव्या दृष्टीवर नजर असते. तुमचे भाग्य जोरात चालू शकते. जिथे हात घालाल तिथे यश तुम्हाला मिळेल. परदेश प्रवास होतील. परदेशात शिक्षण, परदेशात स्थायिक होणे यासाठी उत्कृष्ट हा काळ आहे. परंतु धार्मिकता कमी होणे, वडिलांच्या आरोग्यावर परिणाम होणे याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. दुसरी दृष्टी 7व्या भावावर असते. हा अत्यंत शुभ परिणाम देतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतो. साईड बिझनेस वाढतात, नवीन प्रोजेक्ट मिळतात, वाहन, घर खरेदीचे योग बनतात. परंतु मोठ्या भावंडांवर अंधविश्वास ठेवू नका. प्रॉपर्टी, वाद, विभाजन, पैसे यावरून मतभेद होऊ शकतात. मित्रांनो, राहूचे शुभ फळ तेव्हाच आपल्याला मिळतात जेव्हा राहू 6व्या, 8व्या, 12व्या घरात नसतो. यासाठी तुम्ही ओम राहवे नमः या मंत्राचा जप करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. राहूचा काळ तुम्हाला जागृत करणार, शार्प करणार आणि आयुष्यात मोठी उंची देणार. पण शर्तीने शांत मन, योग्य निर्णय आणि शिस्त आवश्यक आहे. तर मित्रांनो, हे होते तूळ राशीचे संपूर्ण भविष्य. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.